हॅलो नमस्ते, कसे आहात सर्व? तर आणखी एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आम्ही चाललो आहोत बाहेर। आणि आपण का बाहेर चाललो आहोत आज आराध्या? कारण की आज माझ्या पप्पांचा बर्थडे आहे। येस, सो आम्ही बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी चाललो आहोत कर्जतला। आणि कर्जतला रिव्हर स्प्लॅश या रिसॉर्टमध्ये आम्ही चाललो आहोत। तर तिथला ऑल ओव्हर एक्सपिरियन्स कसा आहे हे तिकडे गेल्यानंतरच आम्हाला आणि तुम्हालाही समजणार आहे। So are you excited? Yes. So are you ready? Yes. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। Okay, so let's go. पापा की पार्टी, पापा की पार्टी, पापा की पार्टी रे। पापा की पार्टी, पापा की पार्टी। तर फायनली आता रिव्हर स्प्लॅशला आम्ही पोचलो आहोत। आणि हा आहे मेन एंट्रन्स गेट। आणि इथे वीकेंडला खूप क्राऊड असतो आणि आम्ही वीकडेजमध्ये आलेलो आहोत असं मी यूट्यूबवर वगैरे ब्लॉग वगैरेमध्ये पाहिलं होतं। तर आत एंट्री केल्यानंतर लेफ्ट हँड साईडला फ्रंट डेस्क ऑफिस आहे, तर जिथे आपण सर्व ऑल आपली बुकिंगची जी प्रोसिजर आहे ही करू शकतो। सो आफ्टर बुकिंग प्रोसिजर अजून एक गेट आहे जिथून मेन एंट्री स्टार्ट होते। एंट्री केल्यानंतर राईट हँड साईडला पार्किंगसाठी यूज स्पेस दिलेला आहे। तिथे आपल्याला व्यवस्थित आपलं जे व्हेकल आहे, टू व्हीलर वगैरे आहे, हे आपण व्यवस्थित पार्क करू शकतो। सो आता इथे गाडी पार्क करून घेऊया आणि आतमध्ये एंट्री करूया। तर मंडळी, आता आम्ही पोचलो आहोत रिव्हर स्प्लॅशला। तर ॲक्च्युली लंचची वेळ होऊन गेलेली आहे, तरी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की लंचसाठी थोडं थांबा आमच्यासाठी 10 मिनिट्स। तर आता चेक इन प्रोसिजर केलेली आहे। कीज आता कलेक्ट करण्यासाठी आराध्याचे पप्पा गेलेले आहेत। सो लेट्स सी की रूम कशी अलॉट केलेली आहे। मजा करणार आहे। घेतलेला आहे, तर तो आता गाडीत आहे। तेव्हा आम्ही स्विमिंग पूलमध्ये स्विम करायला जाणार, तेव्हा आम्ही गाडीतनं घेणार। मग पहिला आपण ब्रेकफास्ट जेवण खाऊन घेऊया, त्याच्यानंतर परत एकदा रूममध्ये जाऊन कपडे चेंज करूया, स्विमिंग पूलचे कपडे घालून स्विमिंग पूलमध्ये जाऊन स्विम करायचं। ओके सगळ्यांनी आता माझा रूम पहा। तर हा स्पेस आहे येथील लंच आणि डिनर करण्यासाठी। आता आम्ही पोचलेलो आहोत जेवणाच्या रूममध्ये। तर जेवणाच्या रूममध्ये आपण पोचलेलो आहोत। तर जेवणाला नॉनव्हेज आणि व्हेज पण भेटू शकतो चिकनमध्ये। ओके, तू काय खाणार मग? चिकन रस। चिकन, आराध्याचं फेवरेट चिकन रस। फर्स्ट स्टार्टरला आलेला आहे पापड आणि आम्हाला लागलेली आहे जोराची भूक। तुम्ही बघू शकता आराध्या, भूक लागली ना जोरात, कारण आम्ही पोचायला तिथे 3 वाजवले। तर आम्हाला जोराची भूक लागलेली आहे, म्हणून स्टार्टिंगला जे पापड आणलेले ते खायला सुरुवात केलेली आहे। तर लंच आलेला आहे, व्हेज आणि नॉनव्हेज आम्ही दोन्हीसुद्धा सांगितलं आहे, बिकॉज मी फक्त व्हेज खाणार आहे। जेव्हा क्राऊड असतं तेव्हा बुफेट सिस्टम फॉलो केली जाते, आणि जेव्हा क्राऊड कमी नसतं तेव्हा आपल्याला ऑन टेबल सर्व केलं जातं। तर जेवण अप्रतिम आहे, पाहूया याची टेस्ट कशी आहे ती। इथे पोहोचेपर्यंतच 3 वाजलेले होते आणि लंचचा टाईम होऊन गेला होता। तर आम्ही सामान अगोदर काढलं नाही, सर्व जेवून घेतलं, चेक इन करून घेतलं, रूम वगैरे कोणती आहे ती पाहून घेतली। आणि आता लंच झालेला आहे आणि आता सामान सर्व घेऊन आम्ही चाललो आहोत।
आणि इथे आहे आराध्या जी इथून तिथून पळते आणि दमून घेते. आराध्या, स्कूलला नाही गेली आज? स्कूलला नाही गेलीस का? ठीक आहे, आराध्याच्या टीचरला मी तिचं नाव सांगणार आहे. आराध्या स्कूलला नाही आली. हाय आराध्या. सो येस, आफ्टर लंच आता आम्ही चाललो आहोत स्विमिंग पूल मध्ये. आराध्या आहे खूप एक्साइट. खूप थंड पाणी होतं म्हणून आता गरम पाणीने मी आंघोळी करतोय. त्यापैकी मला टॉपलेटला मोठं पाणी चालू आहे.